सतरंगी स्वप्नांची ही स्टोरी आकाशी घेऊया भरारी जगूया बिनधास्त आपली मर्जी आपली तर स्वप्न एकदम वरची कॉलेजचं कॅम्पस गूगल यारी सचिन तो जनहित में है जारी जिंदगी प्रेमाची मिठाई जिंकण्याचं टॉनिक डेअरिंग देई कॅफे में चिल मारू यारा सेल्फी बार बार शेयरिंग का जमाना सुनना वाईफाई वाला प्यार ऑनलाइन ऑफलाइन फ्रेशर्स टैग लाइक पोस्ट पिंग फ्रेशर्स ब्रेकअप मूव ऑन फ्रेशर्स लाइफ टाइम हैंग आउट फ्रेशर्स ऑनलाइन ऑफलाइन फ्रेशर्स टैग लाइक पोस्ट पिंग फ्रेशर्स ब्रेकअप मूव ऑन फ्रेशर्स लाइफ टाइम हैंग आउट फ्रेशर्स हे कबड्डीच्या टीम मध्ये किती प्लेयर असतात? 7 मग तुम्ही तर 6 जणच दिसताय. अहो सर पण 6 कुठे आहेत? आमच्याकडे 7च प्लेयर आहेत. कोण हा काय सर होते ना म्हणून मी हो म्हणाले. म्हणजे मला तुमच्या बरोबर कबड्डी खेळण्यात काही इंटरेस्ट नाहीये. कलेचा इतिहास जाणून घ्यायचा असेल तर त्या प्रदेशातल्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीचा अभ्यास करणंही तेवढंच महत्वाचं असतं. कळलंय तुम्हाला? सॉरी मी आहे कमी या. मॅडम किती वाजले? 9:32 मॅडम. तुला विचारलंय काय? नाही ते मॅडम सकाळ मॅडम ते लाईन मध्ये उभं राहावं लागलं. चक्रिया ATMच्या लाईन मध्ये कळलं काय? खरं सांगतोय मॅडम खरं आमचा ग्रुप पण फॉर्म झालाय चॅट ऍप वर ATM लाईन फ्रेंड्स म्हणून. ओके कळलंय मला. जा आता जागेवर जाऊन बस. हा थँक्यू मॅडम. धवल सॉरी. हे भाई मॅटर झालाय का फिक्स? अरे फिक्स नाही अजून फिक्स कटलाय. मॅम बघताय थांबवायचं. प्लीज परी खेळ ना कबड्डी. प्लीज परी सम्राटसाठी तरी खेळ ना. का आता का? मी आधी खेळते म्हणाले तर मला भाव दिला नाही. आता मी नाही खेळत. जा. काय चाललंय तुमचं? एकदा नाही सांगून कळत नाही का? लेक्चर चालू असताना काय चाललंय तुमचं हे? बघा ना मॅडम हा सम्राट माझ्या मागे लागलाय. काय? सम्राट नाही मी ना मागे लागलो म्हणजे मी मागे लागलोय. तसं मागे नाही लागलोय. काय आहे ना मला एका प्लेअरची गरज आहे कबड्डीसाठी. तर प्रिन्सिपल सरांनी मला परीचं केलंय नाव सजेस्ट. पण मॅडम तुम्हाला एक गोष्ट माहिती नाहीये. मी गेले होते ग्राउंड वर माहितीये का? पण तेव्हा हा मला म्हणाला होता की नाही मी असं खेळणार. म्हणतोय ना की आपण एक मिनिट. हे जे तुमचं खेळाचं मॅटर आहे ना ते ग्राउंडवर डिस्कस करायचं आणि मग वर्गात यायचं. लेक्चर चालू असताना हे काय चाललंय कबड्डी वगैरे? ठीक आहे म्हणजे
खेळही महत्वाचा आहेच आणि तो खेळलाच पाहिजे, पण त्यासाठी अभ्यासाकडे दुर्लक्ष करून नाही ना चालणार, हो की नाही? मॅडम प्रिन्सिपल सरांनी सांगितलं तिचं नाव सांग. झालं, संपलं लेक्चर. हे असंच होतं नेहमी. ठीक आहे, उद्या सगळ्यांनी नेक्स्ट चॅप्टर वाचून यायचं. मी ओरल एक्झाम घेणार आहे. हो, माझं लेक्चर चालू असताना त्रास देता येतो ना मला, मग एक्झामची पण तयारी करून यायचं. कळलंय सगळ्यांना? नॉनसेन्स. खाल्ली ना माती. तुमच्या या फालतुगिरीमुळे अख्ख्या क्लासला भोगा लागणार आहे. सगळ्यांना एक्झाम फेस करायला लागणार. नॉनसेन्स. चल रे सच्चे. ओरल एक्झामची तयारी कशी करायची? ते ओरल एक्झामचं सोड, त्या परीला बोलतं कसं करायचं ते पहिले बघा. मला नाही वाटत की आपल्या बोलण्याने कन्व्हिन्स होईल आता. नाही 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 नाही, परीला कन्व्हिन्स करायलाच पाहिजे. अरे तिने कबड्डी खेळणे काळाची गरज आहे. तुम्ही सगळ्यांनी हार मानली तरी मी माझा सोडणार नाहीये प्रयत्न. सम्राट पाटील, प्रयत्न करून काही उपयोग नाहीये. अगं परी असं नको ना बोलू, प्लीज प्लीज. आपण मित्र आहोत की नाही, फ्रेंड्स आहोत की नाही, तर मग एकाने माती खाल्ली तर दुसऱ्याने सारून घेतलं पाहिजे की नाही? काय 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 काय? एकाने माती खाल्ली तर दुसऱ्याने सारून घेतलं. म्हणजे तुलाही असं वाटतंय ना की धवलने प्रिन्सिपल सरांकडे माझं नाव सांगून माती खाल्ली आहे, हो ना? माझं असं म्हणणं की धवलूने माती नाही खाल्ली, माती मी खाल्ली, तुला नाही म्हणून. पण मी आता रेडी आहे की नाही? हा, तुम्ही प्लीज चल ना का प्रॅक्टिसला, प्लीज प्लीज प्लीज. सम्राट, हे माझ्या तत्वांमध्ये बसत नाही. अरे बसत नसेल पण मी उभा आहे ना तुझ्या समोर. हा, काय बोलतोय तू? काय चाललंय तुझं? हा, ती म्हणाली ना एकदा तिला नाही खेळायचंय, का तिला फोर्स करतोय? आता मला सांग, उद्या त्या ग्राउंडवर ती पडली, तिला लागलं तर काय करणार आहेस तू? ती घाबरत असेल पडायला म्हणून ती नाही म्हणतेय. तू जा चल. ए, ते काय कुठे जातोय तू? मी काय आणि घाबरत विबरत नाही कोणाला, तसं काही नाहीये. नाहीये. ठीक आहे, तसं काही नसेलही, पण मग तिला आयुष्यात नेमकं काय करायचंय हे ठरवायला वेळ हवा असेल ना. तुला माहितीये ना सम्राट, तिचं नाही ठरलंय काही, पण म्हणजे एवढं तर ठरलेलं असूच शकतं की तिला स्पोर्ट्स मध्ये नसेल करायचं करिअर. तू उगाच तिला कन्फ्यूज नाही करायचा. स्पोर्ट्स नाही तसं काही नाहीये. नाहीये. अच्छा अच्छा, म्हणजे दादा. दादा काय? अरे आता दादाला जर का कळलं की ती इकडे मुंबईत मुलांसोबत कबड्डी खेळतेय, तर तो लातूरवरून लगेच येईल आणि हिला घेऊन जाईल. मग तिकडे गेल्यावर काय, एका बड्या आमदाराशी लग्न, मग मुलं, मग संसार, त्या सगळ्यात ती अडकून जाईल. तिला ना त्याची भीती आहे. मी काय कोणाला घाबरत विबरत नाही, तसं काही नाहीये. सी परी, व्हॉट आय फील की तुझा हा जो न खेळण्याचा डिसिजन आहे तो खूप करेक्ट आहे. बिकॉज आय नो तुला नाही जमणार आहे. आणि सम्राट, तुला तरी असं वाटतंय का की तिला जमेल? नाही जमायला काय ते यात. म्हणजे ऍक्च्युली मला पण असं वाटतंय की तिला नाही जमलं म्हणून. काय? मग आजपासून कशाला मला खेळ 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 म्हणतोयस रे? ते कसं आहे ना तुला सांगू. नाही नाही, काय झालंय, त्याचं डोकं जरा सैरभैर झालंय खूप. म्हणजे त्याला ऑलरेडी एक प्लेअर कमी पडतोय म्हणून तो उठ सूट दिसेल त्याला विचारत सुटलाय. बघितलं? आणि म्हणून त्याने तुला विचारलं. नाहीतरी तुला जरी चान्स दिला तरी तुला जमणार आहे का खेळायला? नाही की नाही? सम्राट, हे बघ, मला काय वाटतं माहितीये का, परीचं जाऊ दे, आपण ना दुसऱ्याच कोणाला तरी शोधूया आता. मी खेळू? मी चालेल? एक मिनिट, मी काय नगाला नग वाटलं का तुम्हाला माझ्या जागी लगेच कुणालाही उभं करायला? प्रिन्सिपल सरांकडे माझं नाव दिलंय, ती माझी जागा आहे, ती जागा मी सोडणार नाही. पण सम्राट, म्हणजे एक मिनिट थांब, मला असं वाटतं ना परी की तू परत एकदा विचार करावास. हा, तुला नक्की 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 जमणार आहे का? अरे न जमायला काय झालंय? कबड्डी म्हणजे काय सुडोकू आहे का? आणि सुडोकू सुद्धा ना मला आता असा विचार केला की जमतं. इथे दाखा कोल्हापूर आहे, तो मला शिकवेल की कबड्डी. नाही आता तुम्ही बघाच,
मी कसं कबड्डी खेळते ते. सम्राट तू हो पुढे, मी येते प्रॅक्टिसला. जमणार नाही म्हणे. तर हा आपल्या टीमचा 7वा प्लेअर परी प्रतापराव देशमुख. लातूर. हे बघ परी, सगळ्यात आधी ना तू आमचा बाहेरून बघ गेम, म्हणजे तुला कळेल की एकंदरीत काय करायचंय, कसं खेळायचंय. हा? मग त्यानंतर तू येऊन खेळ. हा? तर सचा, हे बघ देवाने ना तुला नॅचरल कुशनिंग दिलंय, त्यामुळे रेडर असा आत आला की त्याला डुशी मारायची आणि डायरेक्ट लॉबीच्या बाहेर टाकायचं. हा? ठीक आहे डन. त्याची एकदा प्रॅक्टिस करूया. हा चालेल. हा फ्रूट चला जा सर्व्हिस टाक. चला बाहेर बाहेर चला तिकडे. मी कॉर्नरला थांबतो. हा माझ्या बरोबर. हो. कबड्डी बॅट कबड्डी बॅट. हा ये टच लाईन. हा बरोबर. काय झालं? ए हा बैल तर टक्कर मारण्याआधीच पडला. अगे एका मुद्दामून नाही बसलोय, काहीतरी लागलं आपल्याला. हळूहळू ये. चुका इथं पण आहे. अरे हा हे बघ. अरे इकडे पण येत रे. अरे ते बघ इकडे बघ. शोध बघ. हे बघा रे ग्राउंड वर बघा पहिला. हे बघ इथे. काय किती आहेत? हे कसं आलं पण इथे? अरे काल तर नव्हत्या. हे बघ. घरी या साईडला फार आहे. थांब, इथे खूप आहे. हे बघ ना. ए, एवढ्या चुका कुणी केल्या? आय मीन कुणी टाकल्या? दुसरा कोण करणार आहे? आपण काय ओलत नाही ना, म्हणून तो मंग्या जास्तच चुका करत सुटलाय. मग आता त्याला उत्तर दिलंच पाहिजे. येऊ दे त्याला मैदानात, त्याला दाखवतोच. नाही 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 काही गरज नाही काही दाखवायची. अरे पण लागलंय मला. हो मान्य आहे, मान्य आहे. त्याने आपल्याला हा गेम दाखवलाय, पण आपण त्याला आपला गेम दाखवायचा कबड्डीचा. काय Yes, Captain! कुछ पाने की हो आस आस, कोई अरमा हो जो खास खास आशाएं. हर कोशिश में हो बार बार, करे दरियाओं को आर पार आशाएं. तूफानों को चीर के मंजिलों को छीन ले. आशाएं ले दिल की, उम्मीदें हंसे दिल की. अब मुश्किल नहीं कुछ भी, नहीं कुछ भी. आशाएं ले दिल की, उम्मीदें हंसे दिल की. अब मुश्किल नहीं कुछ भी, नहीं कुछ भी. भारी 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 भारी. जाऊन बस, जाऊन बस. मी सगळ्यांसाठी पाणी आणतो. ए, मी आणतो. अरे आणतो रे बाबा. बसा बसा सगळे बसून घ्या. भारी केलं. सम्राट एवढी एनर्जी कुठून आली रे? बघू ना. जरा बोलायचं होतं तुझ्याशी. हा बोल की.
अरे ऍक्च्युली म्हणजे कसं आहे की एवढे दिवस मी कबड्डी खेळत होतो. त्याचं कारण म्हणजे धवल माझ्या घरी नाव सांगल की मी फळं चोरतो म्हणून खेळत होतो कबड्डी. काय मग धवलं तुला ब्लॅकमेल करत होता म्हणून तू खेळतस? हा होय. नाही पण आता तसं नाहीये. म्हणजे आधी पण मला तसंच वाटत होतं पण तसं नाहीये आता. आता तुझ्यातली पॅशन बघितली मी, मलाही लागला चस्का कबड्डीचा. आता मी खेळणार कबड्डी स्वतःसाठी, आपल्या टीमसाठी. अरे वा गड्या, वा वा वा. अरे ये की कसल्या मिठ्या कसल्या मारता, प्रॅक्टिस करा. चला चला चला. अरे बसा 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 बसा. हा आता मला सांगा, तुम्ही कोण कोण कसं कसं खेळणार आहे? हा सर, मी आणि निरू ना लेफ्ट कॉर्नरला असू, राईट कॉर्नरला धवलू म्हणजे धवल आणि प्रणव असेल. हा पकडेल ना बरोबर? हो सर, हा सर ट्रेन झालोय सर एकदम असा. गुड गुड. आणि हा मधली चेन आहे ना, मधली चेन आपला आदित्य आणि सचा सांभाळेल. आणि सर सम्राट आणि आदित्य लीड रेडर्स असतील आणि गरज पडल्यास मी आणि सचा आहोतच. गुड गुड. आणि परी तू? मी सर ते तिचं अजून ठरत नाही, ठरतंय पण. पण एकदा का ठरलं ना, बघा ती एकटी पोरगी तुम्हाला सगळ्यांना भारी पडते की नाही ते. अरे तुम्हा पोऱ्यांबरोबर खांद्याला खांदा लावून ती उभी राहिली ना, तेव्हा तिची हिंमत दिसली. आणि एकदा का तिला सूर सापडला की बघा ती पोरगी काय करते ते. ते तर या वर्षीच्या ऑलिम्पिक मध्ये अख्ख्या जगाला कळलंय सर. अगदी बरोबर बोलून राहिला तू. हे आणखीन एक महत्वाचं, कबड्डी खेळताना ताकद जेवढी लागते ना त्यापेक्षा कैक पटीने जास्त डोकं लागते. म्हणजे मैदानावर तुम्ही पाय किती बी हलवले तरी डोकं शांत पाहिजे. काय बरोबर ना सम्राट? हा हो सर. चला आता लेक्चर खूप झालं, हे खेळाचं मैदान आहे, इथे थिअरी पेक्षा प्रॅक्टिकल महत्वाचे. काय? येस सर. कसं शांत झोपलो आपण. काय रे, काय करते तू? अरे काय करतय? दमलस मा, पाय दुखत असतील मा, म्हणून तेल लावूया. मी कधी बोललो तुला असं? अरे तू बोलनच नाही, पण माका दिसता मा मी काय आंधळा असय? सकाळी सकाळी जातस, उशिरा घरात येतस, जेवणच नाही काय नाही, तसंच झोपान जातस. लय दमतस ना लेकरा. हा तू रावान जा, झोप तू. काय रावा दे? या म्हातारीकडसून सेवा करून घेताना लाज वाटतं तुका? अरे मेल्या तुझ्या बापसाची पण पाय चोळून दे मी असे, माहिती अगं माहिती आहे पण झोप जा. पण बिन काय नाही, झोप तू. झोप झोप म्हणते मा, झोप. ऐकणार नाही तू कधी. दी पाय. हा. काय रे, कशी चालली आहे प्रॅक्टिस? जोरात. सम्राट कसो हा? सम्राट तो कसा असणार आहे? अगं आमच्या कबड्डीचा सचिन आहे तो, सचिन. आजी तुला एक सांगू काय? आपण चौकात खेळायचो ना कबड्डी, तेव्हा तो फक्त ना गेम वाटायचा. पण आता सम्राट बरोबर जेव्हा खेळतोय ना तेव्हा तो गेम नाही, लाईफचा एम वाटतोय. एम ते तळमळीने शिकवतो आपल्याला सम्राट. पोर गुणाचो हातो. तू फोन लावते का? लाव लाव फोन लाव आता. अरे मेल्या फोन लाव. तुझं प्रेम काय मारल्याशिवाय संपत नाही. हा लाव फोन लाव. लागलो दी इकडे. अगं धवलू? हा हॅलो धवलू बोल. अरे धवलू नाही, धवलूची आजी बोलते मी.
आजे आज कशात तुम्ही? मी बरा असय, तू कसो असस तर सांग आधी. खेळान खेळान दमतस मा हा? आहा, मला आवडतं असं खेळून दमायला. हा अरे खरा अरे, पण स्वतःच्या तब्येतीची पण काळजी घे. नुसतो खेळत राहा नको. काय दुखला खुपला तर डॉक्टरांकडे जा. हो हा. आणि या बघ, तुका काय लागला सवरला तर माका फोन करायचो, लाजायचा नाही. नाही नाही नाही, मी करू तुम्हाला फोन. बरा बरा, मन लावून खेळा हा. अरे ह्याच वयाचा मातीत खेळाचा. एकदा काय जगराटीची कापडा अंगाक लागली ना त्या मातीत सोडाच. कामाशिवाय दुसरा काय लागणार नाही अंगात. जो फोन माझ्या आईने करायचा, धवलूची आजी करते. नशिबाने धवलू. काय रे सम्राट, झोपलंस की काय? नाही नाही नाही, ते आईचे जरा आठवण आली म्हणून. तिला नाही तेवढं माझ्या खेळाचं. अरे असा कसा असात, आवस जा तुझी ती. का कौतुक असतालाच मा तुझा. काळजीपोटी असा वागत असता. शेवटी लेकाची काळजी असता मा हा. तू गुणाचं पोर असस. आणि मी, तू पण मेल्या झोप. चल सकाळी भेटायचा असा मा तुमका. हा ते आम्ही पडलोच होतो अंतरुणावर, पण येतच नव्हते मला झोप. येत रे ये. ह्या बघ, आवशीचो चेहरो डोळ्यासमोर आण आणि डोळे मिटान घे. शांत झोप लागत. असं गुणाचं पोट. ठेव मी आता फोन. गुड नाईट समरू. हा गुड नाईट बाबा. गुड. ठेवतोय हा. नीज नीज माझ्या बाळा, करू नको चिंता. काळजी जगाची साऱ्या आहे भगवंता. लाख चांदण्यांचे डोळे उघडे ठेवून, जगाचा तो पिता पैसे जागत जून. नीज नीज माझ्या बाळा, करू नको चिंता. काळजी जगा